नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPSC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या संपूर्ण पेपरमधील चालू घडामोडीचे प्रश्न. विद्यार्थ्यांनो, आता नुकतीच एक 15 दिवसांवर आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा आलेली आहे आणि त्यामधील ज्या काही चालू घडामोडीचे जे काही प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आहे हे आपण आज पाहणार आहोत. कारण मागील वर्षांमध्ये जर आपण पेपर पाहिले तर पुरस्कारांवर आधारित किती प्रश्न आहेत किंवा राजकीय किती प्रश्न आहेत, जागतिकचे किती प्रश्न आहेत. जर पुरस्कारांचा प्रश्न आहे तर तो क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहे की राजकीय क्षेत्राशी निगडीत आहे किंवा फिल्म पुरस्कार आहे. तर या संपूर्ण जे काही आपल्या चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत यांबद्दल आढावा आपल्याला मागच्या वर्षीच्या पेपरमधून मिळणार आहे. त्यामुळे आपण 2024 ते 2016 अशा मागील 8 वर्षांचे जे काही पेपर आहेत त्यातील प्रश्न पाहणार आहोत आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. तर यातून आपल्याला आता एक अंदाज येईल की आपल्याला कोणत्या गोष्टीवर नेमकं फोकस करायचं आहे. चला तर मग सुरू करूयात. आता सगळ्यात अगोदर 1 डिसेंबर 2024 या दिवशी झालेला 2024चा हा MPSC पूर्व परीक्षेचा पेपर. यातील आपण आता चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 86. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्यापैकी खालीलपैकी काय खरे नाहीये? तर पर्याय आहेत, त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 2, ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावामध्ये झालेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4, त्यांनी 1952ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकलेली आहे. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, इथे कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आता तसं पाहता हे जे काही व्यक्तिमत्व आहेत हे खूप अगोदरचे आहेत, परंतु यांना अलीकडेच एक भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यामुळे आपल्याला कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दलचा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पुरस्कार कुणाला भेटलेला आहे तर त्या व्यक्तिविशेषबद्दल देखील आपल्याला विचारलं जाते. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा पर्सनॅलिटी आणि दोन्ही पुरस्कार या दोन्ही गटामध्ये ओळखला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यांनी 1952ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. हे या प्रश्नाचं चुकीचं उत्तर आहे, कारण हे वरचे तीनही पर्याय हे बरोबर आहेत, परंतु हे चौथा पर्याय हा काय आहे, चूक आहे. त्यांनी 1952ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकलेली नव्हती. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला माहिती असणं आवश्यक होतं. आणि कोणत्या घटकाशी निगडीत आहे हे देखील लक्षात घ्या, पर्सनॅलिटी आणि पुरस्कार. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 87. जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? आता या अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले जातात. आपल्याला वेगवेगळे इंडेक्स विचारले जातात. आयोगाचा फेमस म्हणजे एकदम आवडीचा क्वेश्चन म्हणजे तर हंगर इंडेक्स असेल किंवा आपले वेगवेगळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स आहे. हे वेगवेगळे इंडेक्स आहेत, त्यांच्यामधली रँकिंग, भारताची रँकिंग विचारली जाते, ओव्हरऑल रँकिंग विचारली जाते किंवा त्या निर्देशांक कोणकोणत्या गोष्टीवर आधारित आहे अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले जातात. तर या 87 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 111. तर 2023 मध्ये जागतिक क्षुधा निर्देशांक म्हणजेच जर आपल्याला जागतिक क्षुधा निर्देशांक हे कळालं नाही तर आपण इंग्लिशमध्ये देखील याचं वर्डिंग वाचू शकतो, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023. तर याचं योग्य उत्तर आहे 2023च्या रँकिंगमध्ये भारताचा 111वा क्रमांक होता. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 88. पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. तर पहिला पर्याय आहे, नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. दुसरा पर्याय आहे, राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे. तिसरा पर्याय आहे, नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आलेले आहे. आणि चौथ्या जो पर्याय आहे तो आहे, लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, नुकतेच आपले नवीन संसदेची रचना करण्यात आलेली आहे, ते नवीन संसद बांधण्यात आलेली आहे. आणि ज्यावेळी त्याचं स्ट्रक्चर तयार चाललेलं होतं तर त्याचं बांधकाम कुणाला दिलेलं आहे, त्या नवीन संसदेची रचना कुणा पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये नवीन ज्या काही जागा आहेत म्हणजे लोकसभेसाठी किती जागा आहेत, राज्यसभेसाठी किती जागा आहेत, अशा वेगवेगळ्या फॅक्ट्स त्यावेळेस आलेल्या होत्या. आणि या अनुषंगाने त्यावेळेस खूप असा हॉट टॉपिक होता. त्यामुळे यावर प्रश्न संभवणं एकदम गरजेचंच होतं. आणि आपल्याला हा अतिशय सोपा कॅटेगरीमधला प्रश्न असा म्हणू शकतो आपण. पुढीलपैकी योग्य विधान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान बी आणि सी योग्य आहेत. तर यातील विधान बी आहे, राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे. हा पर्याय बरोबर आहे. आणि दुसरा,
नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आलेले आहे. तर हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत, परंतु हा पहिला प्रश्न हा चुकीचा आहे आणि चौथा जो पर्याय आहे तो देखील चुकीचा आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या गोष्टीवर आपण यावर्षी फोकस करणार आहोत यातून आपल्याला याचा अंदाज मिळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 याविषयी योग्य विधाने ओळखा. तर या प्रश्नाचं पर्याय आहे, पहिला पर्याय आहे या स्पर्धा चीनमधील हाँगझाऊ या ठिकाणी भरवण्यात आलेल्या होत्या. दुसरा पर्याय आहे उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावलेली होती. पुढचा पर्याय आहे या स्पर्धेमध्ये 28 सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावलेले आहे. आणि चौथा पर्याय आहे या स्पर्धेमध्ये एकूण 107 पदके भारताला मिळालेली आहेत. सगळ्यात अगोदर काय पाहणार की यामध्ये काय विचारलेलं आहे, योग्य विधाने विचारलेली आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी 3-3 पर्याय आहेत. म्हणजे या जे काही पर्याय त्यांनी दिलेले आहेत या 4 पर्यायापैकी एक कोणते तरी कन्फर्म चुकीचे आहे. त्यामुळे आपण चारही स्टेटमेंट एक 1 बाय 1 व्यवस्थित पाहणार आहोत. तर या स्पर्धा चीनमधील हाँगझाऊ या ठिकाणी भरवण्यात आलेलं हे स्टेटमेंट अतिशय बरोबर आहे आणि ही क्लिअर कट फॅक्ट आहे, ही आपल्याला माहिती असणं आवश्यकच आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 याविषयी प्रश्न आलेला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा असेल, कॉमनवेल्थ स्पर्धा असेल, ऑलिम्पिक स्पर्धा असेल, या क्रीडा घटकातील अतिशय महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. त्यामुळे आपल्याला या स्पर्धांची माहिती असणं आवश्यक आहे. यावर्षी देखील कोणकोणत्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत महत्त्वाच्या त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. शक्यतो 2025चा जो काही पेपर आता होणार आहे या 2025 साठी म्हणजे हा जो पेपर झालेला 2024 1 डिसेंबर 2024 ते आता जो पेपर होणार आहे तोपर्यंतची आपल्याला चालू घडामोडी माहिती असणं साधारणपणे आवश्यक आहे. त्या अगोदरचे देखील फॅक्ट काही प्रमाणात विचारले जाऊ शकतात, परंतु प्रायोरिटीने 1 डिसेंबर 2024 ते आता ऑक्टोबर महिना 2025 यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या स्पर्धा कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर या प्रश्नामध्ये पहिला पर्याय जो आहे चीनमधील हाँगझाऊ या ठिकाणी भरवण्यात आलं हे अतिशय योग्य आहे. पर्याय क्रमांक सी बघूया अगोदर. या स्पर्धेमध्ये 28 सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावलेले आहे. ही देखील फॅक्ट आहे आणि ही देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण काहीही लॉजिक लावू शकत नाही. त्याच्यामुळे ही फॅक्ट आपल्याला माहिती असणं अतिशय बरोबर आहे आणि ही माहिती असणं आवश्यकच आहे. चौथा पर्याय आहे या स्पर्धेमध्ये एकूण 107 पदके भारताला मिळालेली आहेत. लक्षात घ्या 107 पदके भारताला मिळालेली आहेत की 108 आहेत हे देखील फॅक्ट आहे आणि हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये आपण कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आणि एक तर लक्षात घ्या आपल्याला तीनही फॅक्ट या ठिकाणी जे दिलेले आहेत ह्या आशियाई क्रीडा स्पर्धाच्या आहेत आणि ह्या एकदम सिंपल फॅक्ट आहेत. ह्या आपण प्रत्येक वेळी आपण या रिवाईज करताना देखील म्हणजे परीक्षेच्या अगोदर ज्या काही रिव्हिजन आपण करतो त्यावेळेस देखील आपण या रिवाईज अतिशय मस्ट अशा या फॅक्ट आहेत आणि हे आपल्याला माहिती असणं आवश्यकच आहे. आता जो दुसरा पर्याय आहे तो वाचूया. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावलेली आहे. एकतर मुळात या ठिकाणी आपल्याला जर नीट प्रश्न वाचला तर लक्षात घ्या लवलीना बोरगोहेन आता हिने मागे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी देखील केलेली आहे, परंतु ही नेमबाज आहे का तर ही नेमबाज नाही आहे, तर ती बॉक्सर आहे आणि हा इथं प्रश्न चुकवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जरीही या बाकीच्या फॅक्ट माहिती नसतील परंतु आपल्याला सिंपल एवढं जरी माहीत असेल की लवलीना बोरगोहेन ही नेमबाज नाही आहे तर ही बॉक्सर आहे, तर यावरून आपण उत्तर निवडू शकतो. त्यामुळे पेपरमध्ये एकच सिंपल काम करायचं आहे आपल्याला की एकदम शांत राहून प्रत्येक पर्याय जो आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला हे एकदम प्रश्न सुटणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ACD पर्याय क्रमांक 4. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 90. योग्य कथने ओळखा. यामध्ये पहिला पर्याय जो आहे तो आहे नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. आता अगेन नोबेल पुरस्कार आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. 2024चा पेपर आहे त्याच्यामुळे 2024च्या अगोदर 2023मध्ये कोणाला भेटलेले आहेत हे आपल्याला रँडमला जरी माहिती असेल तरी आपल्याला हा प्रश्न लगेच लक्षात येईल. नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा पर्याय वाचूया. नर्गिस मोहम्मदी या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. आता ऑब्विसली त्यांना शांततेचा पुरस्कार भेटलेला आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत असं आपण म्हणू शकतो. तिसरा पर्याय आहे नर्गिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला 2004 मध्ये सहभागी झालेल्या होत्या. आता लक्षात घ्या हा प्रश्न हा हार्ड कॅटेगरीमध्ये जाणार आहे. तर कारण आपल्याला जरीही
शांतता पुरस्कारांविषयी माहिती असली तरी ही जी तिसरी फॅक्ट आहे ही आपल्याला माहिती आहे की नाही ही आपल्याला वाचनात आलेली आहे की नाही हे जरा अवघडच जाईल. त्यामुळे या ठिकाणी आपण ऑल ऑफ द अबोव किंवा वरीलपैकी सर्व हे उत्तर मारणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी आयोगाने पर्याय क्रमांक 1 ए आणि बी हे उत्तर दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या मते हा नोबेल शांतता पुरस्कार 2023 आहे हे तर बरोबरच आहे आणि त्या समता आणि महिलांचे हक्क पुरस्कर्ते आहेत हे देखील बरोबर आहे. परंतु आयोगाच्या मते नरगिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 मध्ये सहभागी झालेल्या नव्हत्या. अशा पद्धतीचं एक फॅक्ट त्यांनी विचारलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपण आता याला काही आपण लॉजिक लावू शकत नाही. याला सिंपल जर एखाद्याच्या वाचनात ही फॅक्ट आलेली असेल तर त्याचा बरोबर येईल, नसेल तर हा प्रश्न ऑब्व्हियसली चुकणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 91. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 यावर लक्ष ठेवण्यास मदत करते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नासा, पर्याय क्रमांक 2 ESA, पर्याय क्रमांक 3 जाक्सा आणि पर्याय क्रमांक 4 रॉकॉस्मॉस. म्हणजेच ही रशियाची अंतराळ संस्था आहे. नासा, ESA, जाक्सा आणि रॉकॉस्मॉस. आता कोणती अंतराळ संस्था भारतीय सौर मिशन आदित्य L1 यावर लक्ष द्या. हा वन लाईनर क्वेश्चन आहे. आपल्याला ही फॅक्ट माहिती असेल तरच आपल्याला ही आपण याचं उत्तर देऊ शकणार आहेत. बऱ्यापैकी मुलांनी त्यावेळेस नासा हे उत्तर दिलेले होते, परंतु ॲक्च्युली याचं उत्तर नासा नाही आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ESA, युरोपियन स्पेस एजन्सी. या अंतराळ संस्थेने आदित्य L1 यावर लक्ष ठेवण्यास मदत. आता हा S&T या डिपार्टमेंटमधला क्वेश्चन आहे. त्यामुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाचे कोणकोणते इस्रोने मिशन काढलेले आहेत तर त्याविषयी आपल्याला सगळ्या माहिती असणं आवश्यक आहे. आदित्य L1 असेल किंवा त्याच्या अगोदर चांद्रयान 3 असेल किंवा कोणतेही ज्या महत्त्वाच्या ज्या रिसेंटमध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड ही आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे, स्पेशली इस्रोच्या सर्व मिशन. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 92. योग्य कथने ओळखा. यामध्ये पद्म पुरस्कार 2024 याविषयी याविषयी आहे. म्हणजे अगेन हा पुरस्कार या गटातील प्रश्न आहे. तर योग्य कथने ओळखा पद्म पुरस्कार 2024. यामध्ये पहिला पर्याय आहे. यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत. आता लक्षात घ्या, आता ही फॅक्ट आपल्याला माहिती असेल नसेल आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत की 29 आहेत, 28 आहेत की 32 आहेत आपल्याला काही माहीत नाही. त्याला थोडा वेळ बाजूला ठेवूया. दुसरा पर्याय आहे. त्यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केले गेले. आता हे मात्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की आता त्यामुळे टोटल महिलांची संख्या आपल्याला जरी माहीत नसली तरी पद्मविभूषण हे किती आहेत हे मात्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पद्मविभूषण आणि पद्मभूषण ॲटलिस्ट एवढं जरी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे 6 पद्मविभूषण पुरस्कार आहेत की नाही हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. पुढचा तिसरा पर्याय आहे. 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. अगेन म्हणजे यांमध्ये त्यांनी सिंपल एक आपल्याला फॅक्ट विचारलेली आहे. तर 6 पद्मभूषण आहेत की नाही हे एक तर ओळखा. 17 पद्मविभूषण आहेत का आणि 110 पद्मश्री. म्हणजे आपल्याला फक्त संख्या जरी माहिती असली तरी हा प्रश्न आपल्याला निघणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ए आणि सी. तर त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत आणि 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार आहेत. परंतु यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार नाही आहेत. तर यांची संख्येवर आपण त्या आयोगाने क्वेश्चन चुकवलेला आहे. त्यामुळे आता यावर्षी पद्म पुरस्कार 2025 हे वाचताना आपल्याला एक फॅक्ट महत्त्वाची, एक तर त्यांची संख्या किती आहे, ते कोणाला भेटलेले आहेत, प्रायोरिटीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात झालेले आहे? आता लक्षात घ्या, बार काउन्सिल ऑफ इंडियाची ही परिषद आहे आणि याचं उद्घाटन कोणत्या शहरात झालेलं आहे. आता परिषद, त्यांचे हेडक्वार्टर, त्यांच्या परिषद म्हणजे कोणत्या संघटनेची परिषद झाली त्या संघटनेचं हेडक्वार्टर, अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि रिसेंटमध्ये ज्या काही परिषदा झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला त्याबद्दलचे देखील प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चे उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. शक्यतो भारताची जी कॅपिटल आहे या ठिकाणी बऱ्याचशा ज्या परिषद आहेत या भरवण्यात येतात, परंतु काही आता प्रत्येक वेळी ही फॅक्ट बरोबरच येईल असं नाही. त्यामुळे हे मात्र गोष्ट आपल्याला वाचनात यायला हवी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 94. परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोड्या लावा. आता लक्षात घ्या,
मागील काही दिवसांमध्ये आपण याविषयीचा छोटा एक व्हिडिओ देखील आणलेला आहे, की वेगवेगळे ऑपरेशन्स आणि ते कोणत्या देशामध्ये राबवलेले आहेत आणि ते कशासाठी राबवलेले आहेत, हे आपण सर्व एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, कारण आगामी परीक्षेमध्ये देखील अशा पद्धतीचे प्रश्न 100% विचारण्यात येतील. कारण त्यानंतर देखील आता नुकतेच आपल्याला माहीतच असेल, की भारत आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान जे काही छोटे युद्ध झालेले होते, त्यामध्ये भारताने अतिशय उत्कृष्ट असे ऑपरेशन सिंदूर राबवलेले आहे आणि त्या ऑपरेशन सिंदूर याविषयी देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो किंवा आता रिसेंटमध्ये कोणकोणते इस्रायल आणि जे काही पॅलेस्टाईन आहे यामध्ये कोणकोणत्या ऑपरेशन्स राबवलेले आहेत, त्या देशांनी कोणत्या राबवलेले आहेत, हे देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ऑपरेशन अजय हे इस्रायलमध्ये भारताने राबवलेलं आहे. तर ऑपरेशन गंगा हे युक्रेनमध्ये राबवलेलं आहे. ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानमध्ये राबवलेलं आहे आणि ऑपरेशन कावेरी हे सुदानमध्ये राबवलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हा वर्ल्ड अफेअर्स किंवा जागतिक या घटकामध्ये हा प्रश्न मोडतो आणि आपल्याला अशा पद्धतीचे फॅक्ट यावर्षी देखील 100% विचारण्यात येणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केलेली आहे. या योजनेची प्राथमिक उद्दिष्ट कोणती आहेत? आता लक्षात घ्या, या ठिकाणी नॅशनल लेवलची ही स्कीम विचारलेली नाही आणि महाराष्ट्राची ही स्कीम विचारलेली नाही. विचारलेलं काय आहे, तर त्यांनी ओडिशाची एखादी योजना. आता जनरली हा प्रश्न आपल्याला विचारणं अपेक्षित नाही आहे. तर आपल्याला अपेक्षित काय असणार, एक तर महाराष्ट्राची कोणती महत्त्वाची योजना असेल किंवा भारताची एखादी सोशल सेक्टरची म्हणजे जी काही सामाजिक क्षेत्राशी निगडित जी काही योजना आहे, इवन भारताच्या सर्वच योजना आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर आता हा प्रश्न आपण एकदा थोडक्यात वाचून घेऊया. अलीकडे ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. याचे प्राथमिक उद्दिष्ट आपल्याला उद्दिष्ट विचारलेले आहेत. तर यासाठीचा पहिला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे. पर्याय क्रमांक 2 राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. तिसरं किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि चौथं ग्रामीण भागात कृषी उत्पादनात वाढ करणे. आता खाली आता हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत याच्या खाली जे काही पर्याय आहेत ते पर्याय वाचूया. फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त ए आणि डी बरोबर आणि सी आणि डी बरोबर. आता ज्यांना ही फॅक्ट माहीत नाही, जर इथं वरीलपैकी सर्व असतात तर सर्वांनी तेच उत्तर लिहिलं असतं, परंतु इथे वरीलपैकी सर्व दिलेलं नाही आहे. तर आपल्याला थोडंसं तर डिटेलमध्ये व्यवस्थित वाचावं लागणार आहे. पहिला पर्याय काय आहे, मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे. नाव काय आहे योजनेचं, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. आणि याचं काय विचारलेलं आहे, तर प्राथमिक उद्दिष्ट विचारलेलं आहे. म्हणजे प्राथमिक उद्दिष्ट आहे म्हणजे कुठेतरी फक्त एकच उद्दिष्ट प्राथमिक असणार आहे. कारण सेकंडरी उद्दिष्ट म्हणजे जे काही द्वितीयक उद्दिष्ट असणार आहेत हे खूप असणार आहे. परंतु ज्या अर्थी त्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना आणि ह्याचं प्राथमिक उद्दिष्ट विचारले, त्या अर्थी कोणतं तरी एकच असणार आहे हे तरी इथं आपल्याला लगेच लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो तिसरा पर्याय आहे आणि चौथा पर्याय हा इथे लगेच कट होणार आहे. एकतर ए बरोबर किंवा बी बरोबर. आता जर ए आणि बी सी तर गेलेलं आहे, किशोरवयीन मुलींच्या रोजगारांच्या संधी आणि ग्रामीण भागात कृषी उत्पादन. आता या स्कीमच्या नावावरून आपल्याला लक्षात येते की मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना याच्यामध्ये कृषीचा भाग येणारच नाहीये. रोजगाराची संधी आपण वाटू शकतं, परंतु पुष्टी आहे त्यामुळे आपल्याला रोजगार देखील नाही लक्षात यायला पाहिजे. हां, आता इथे पहिला पर्याय आहे मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे आणि दुसरा पर्याय आहे राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. तर यातील तुम्हाला जे काही योग्य त्यावेळेसला वाटतंय, पुष्टी आहे त्याच्यामुळे पोषण अशा पद्धतीचं तुम्ही लॉजिक लावू शकता आणि त्यातूनच हे बरोबर येणार आहे. ॲक्च्युअली पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 1 जे आहे उच्च शिक्षण आणि पुष्टी हे थोडंसं ऑड फॅक्ट वाटते. त्यामुळे असं जर लॉजिक लावलं तर तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. थोडासा ट्रिकी प्रश्न वाटू शकतो तुम्हाला, परंतु जर नीट वाचला तर तुम्हाला नक्कीच याबद्दलचं उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न वाचूया. अगेन आता इथे पुन्हा एकदा जोड्या जुळवायच्या आहेत आणि जोड्या कोणाच्या जुळवायच्या आहेत, तर या ठिकाणी आता आपल्याला समित्या विचारलेल्या आहेत. वेगवेगळ्या समित्या आहेत. डॉक्टर नितीन करमाळकर समिती, नितीन करीर समिती, सुनील पवार समिती आणि डॉक्टर के कस्तुरी रंजन समिती. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सगळ्या माहिती असणं आवश्यक नाही आहे. खरं तर नीट प्रश्न वाचला तर आपल्याला यातील आता ह्या बाकीच्या जरी करंट अफेअर्सशी रिलेटेड असल्या तरी डॉक्टर के कस्तुरी रंजन समिती ही आपल्याला
माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपण खूप वेळा वाचलेलं आहे, की NEP आपण जे काही बोलतो नॅशनल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार करण्यासाठी एक समिती आलेली होती आणि ती डॉक्टर के. कस्तुरीरंजन यांच्या अध्यक्षतेखाली होती. म्हणजेच ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यानुसार पूर्व प्राथमिक व पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठीची ही समिती होती. तेव्हा लक्षात ठेवा डी चं 4 हे एकाच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याच ठिकाणी आपल्याला उत्तर निघतंय पर्याय क्रमांक 1. बाकीचे पर्याय काय आहेत आपण ते एकदा समित्या बघून घेऊया. डॉक्टर नितीन करमळकर समिती ही महाराष्ट्रामध्ये NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी आलेली होती. नितीन करीर समिती ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधित समिती होती. सुनील पवार समिती ही कांद्याचे दर का कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठीची होती. आणि डॉक्टर के. कस्तुरीरंजन समिती ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठीची समिती होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 97. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर आता पुन्हा एकदा इथे योजना आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये योजनावर क्वेश्चन वारंवार विचारतात. एक तर चालू घडामोडीमध्ये पण विचारतात आणि अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी या घटकामध्ये देखील विचारतात. त्यामुळे आपल्याला दोन्ही अँगलनी माहिती असणं आवश्यक आहे आणि याविषयीचा महत्त्वाच्या योजना ज्या काही आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात याविषयीचा देखील आम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तो देखील तुम्ही अवश्य पहा. तुम्हाला आगामी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा तो व्हिडिओ असणार आहे. त्यातून कदाचित आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न नक्की सुटू शकतील अशा पद्धतीचे तो व्हिडिओ तयार केलेला आहे. तो तुम्ही अवश्य पहा. हा प्रश्न पाहूया. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1. ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केलेली होती. आता नीट वाचा कारण योजनेसंदर्भातचा हा क्वेश्चन आहे आणि आपल्याला खाली देखील जर आपण एकदा पर्याय पाहिले तर यामध्ये ऑल ऑफ द अबव म्हणजे वरीलपैकी सर्व अशा पद्धतीचा क्वेश्चन पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे कोणतं तरी एक चुकीचं आहे हे तर कन्फर्म आहे किंवा कदाचित 2 देखील चुकीचे असू शकतात. आपण नीट वाचूया. ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. पुढचा पर्याय आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. पुढचा पर्याय आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि पुढचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. 33 kV उपकेंद्रापासून 10 किलोमीटरपर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जाणार आहेत. आता लक्षात घ्या, आपण जर इकॉनॉमिक सर्वे किंवा बजेट ह्या अशा गोष्टी जर वाचत असू तर यामध्ये ऑलरेडी ही योजना कव्हर केलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि यामधील आता हे सर्व फॅक्ट हे तिथूनच उचललेले आहेत. म्हणजे आयोगाने देखील इकॉनॉमिक सर्वेचा एक आधार घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या जून 2017 मध्ये आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही सुरू केलेली आहे. तर ही फॅक्ट बरोबर आहे. ए तर हे यामध्ये बरोबर आहे आणि ए बरोबर आहे हे सगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जून 2017ची योजना आहे हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. पर्याय अगोदर वाचल्यानंतर ही तर योजना ही फॅक्ट कन्फर्म आहे. दुसरा पर्याय आहे. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे. ऑब्व्हियसली मग नावच आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आहे. वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासंदर्भातच ही बातमी बोलणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील बरोबर आहे. त्याच्यामुळे ए आणि बी बरोबर आहे. तर या ठिकाणी 2 पर्याय या ठिकाणी कट होत आहेत. तर या राहत आहेत पर्याय क्रमांक 2 ABC आणि पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. तर आता पुढचा पर्याय वाचूया. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता लक्षात घ्या प्रति एकर 50,000 भाडे आहे की कमी आहे हे आपल्याला आता या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आयोगाने हे उत्तर हा पर्याय चुकीचा दिलेला आहे कारण प्रति एकर 50,000 भाडे नाही आहे अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली ऑप्शन डी तर नसणारच आहे कारण ह्या 2 पर्यायातून आपण तो निगेटिव्ह केलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी योग्य. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो आपल्याला सध्याच्या महत्त्वाच्या योजना माहिती असणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी पहा विषय जरी चालू घडामोडीचा असला तरी जून 2017ची ही योजना विचारलेली आहे. त्यामुळे ही बजेटमध्ये आहे, इकॉनॉमिक सर्वेमध्ये आहे आणि सध्या चर्चेमध्ये पण आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलचे प्रश्न विचारण्यात येतात. पुन्हा एकदा सांगतो वेगवेगळ्या सरकारी योजना पुन्हा एकदा पहा
वाचा आणि आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ नक्की देखील पहा. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा देखील होईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 98. महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या. तर यासाठीचे पर्याय आहेत. आता पहिला पर्याय आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 म्हणून संसदेत सादर करण्यात आलेले आहे. म्हणजेच 128वे घटना दुरुस्ती विधेयक. ब्रॅकेटमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. एकदम स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे लक्षात घ्या. आता हा राजकीय अंगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला महत्त्वाच्या ज्या काही घटनादुरुस्ती आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. घटनादुरुस्ती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, त्यामुळे हा प्रश्न अतिशय म्हणजे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण याच्या तारखा देखील विचारण्यात येतात, कोणकोणत्या कलमामध्ये सुधारणा केली हे देखील विचारण्यात येतं. बिल किंवा जे काही विधेयक आहे ते कोणी मांडले, अगोदर लोकसभेमध्ये मांडले की राज्यसभेमध्ये मांडले, त्यानंतर ते एखाद्या राज्याच्या विधानसभेमध्ये गेले की नाही, ह्या सर्व फॅक्ट आपल्याला विचारण्यात येतात. त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. यावर्षी अशी काही घटना झालेली आहे का, घटनादुरुस्तीविषयी काही झालेलं आहे का, तर हे देखील आपल्याला आपण आता यावेळेस वाचणार आहोत. तर महिला आरक्षण विधेयक 2023 या संदर्भात पहिला पर्याय आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 128वे घटनादुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आले. माहीत नसेल तर बाजूला ठेवा. दुसरा पर्याय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये सादर केले. आता लक्षात घ्या पुन्हा एकदा, हे विधेयक त्यांनी लोकसभेत सादर केले, राज्यसभेत सादर केले का दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांद्वारे सादर केले, तर हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी ऑब्व्हियसली पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांनी हे बिल सादर केलेलं नाही आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक बी हा चुकीचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, बी हे चुकीचं आहे. बी चुकीचं जर केलं तर बी कट झालं, बी कट झालं, बी कट झालं, एकच पर्याय राहतोय ए आणि डी. म्हणजे बघा, आपल्याला बाकीचे जरी फॅक्ट माहिती नसतील तरी देखील आपण याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. महिला आरक्षण विधेयक 2023 आणि यासाठीचे आपल्याला लक्षात घ्या, नारी शक्ती वंदन विधेयक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले नव्हते. तर पुढचा आहे, या कायद्याद्वारे आणि पुन्हा एकदा आता नरेंद्र मोदी आणि 10 सप्टेंबर 2023 हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि लोकसभेमध्ये मांडले की राज्यसभेत यामध्ये देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा पर्याय आहे, या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत. आता पुन्हा एकदा इथं ही जी फॅक्ट आहे ही आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. 30% आहे का ती? नाही. ती किती आहे? 33% आणि 33% आणि हा खूप महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे, त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अगेन सी देखील चुकलेलं आहे. सी चुकलेला होता. या ठिकाणी बी कट केल्यामुळे आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत, पण बाकीचे पर्याय देखील आपण कशा पद्धतीने चुकवलेलं आहे हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे, जेणेकरून 2025चा पेपर सोडवताना आपल्याला ह्या फॅक्ट माहिती असणं लक्षात येतील. चौथा आहे, नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. ऑब्व्हियसली हे बरोबर आहे, कारण ए आणि डी हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत, कारण तो शेवटचा सेंटेन्स या ठिकाणी हे 2 कट केल्यानंतर हे राहते आणि पर्यायामध्ये ते ऑब्व्हियसली बरोबर आहे आणि नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे आणि ही फॅक्ट बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आणि सी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. आता लक्षात घ्या, MS स्वामीनाथन यांचं नुकतंच निधन देखील झालेलं आहे आणि नुकतेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे MS स्वामीनाथन हे व्यक्तिमत्व अतिशय चर्चेमध्ये आहे, अतिशय महान असं व्यक्तिमत्व. त्याविषयी प्रश्न आता आपल्याला विचारलेला आहे, तो आपण पर्यायवाईज पाहूया. पहिला पर्याय आहे, ते तामिळनाडू येथील रहिवासी होते. दुसरा पर्याय आहे, त्यांचे उच्च शिक्षण हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये झालेले होते. तिसरं, ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. चौथं, ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते आणि पाचवा पर्याय आहे, त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला होता. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर पर्याय पाहिले 4 4 4 4 म्हणजे इथे 5 सेंटेन्स दिलेले आहेत. तर या 5 पैकी 100% एक कोणतं तरी चुकीचं आहे. नीट वाचूया काय आहे. MS स्वामीनाथन हे तामिळनाडूचे रहिवासी आहे, अतिशय ही फॅक्ट बरोबर आहे. ए ज्या ठिकाणी नाही तो पर्याय कट झाला, पर्याय क्रमांक 3 कट. दुसरा नंतर थोडा वेळ बाजूला ठेवा, ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. ऑब्व्हियसली त्यांचं कार्य आपल्याला माहीतच आहे. कार्य एक
सगळं त्यांचं आयुष्य हे कृषी क्षेत्राशी रिलेटेड होतं. त्यामुळे हा पर्याय देखील बरोबर आहे. सी तर सगळेच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे तो तर कट होणारच नाही. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते. आता ही फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण काही काळ त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवलेले होते आणि ज्या अर्थी हे व्यक्तिमत्व चर्चेमध्ये आहेत, त्या अर्थी आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. डी हे पर्याय देखील बरोबर आहे. आणि जरी हा माहीत नसला तरी त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला होता, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. कारण रॅमन मॅग्सेसे पुरस्कार त्यावेळेस अतिशय त्यांना मिळालेला होता आणि ही अतिशय चर्चेमध्ये असलेली देखील बाब होती. त्यामुळे आपल्याला ही फॅक्ट तर माहीत आहे. त्यामुळे ई ज्या ठिकाणी नाही तो देखील पर्याय कट होतोय. 1 आणि 2 यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु ते राज्यसभेचे सदस्य आहेत ही फॅक्ट जर आपल्याला माहिती असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये झालेले नव्हते, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 ACDE हा पर्याय आपल्याला बरोबर आहे. वळूया पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. 5 आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? लक्षात घ्या, 5 आईज ही संघटना मागच्या वर्षी अतिशय चर्चेमध्ये असलेली संघटना होती आणि याविषयी संपूर्ण जागतिक घडामोडी देखील अतिशय चर्चेमध्ये होत्या. त्यामुळे आपल्याला 5 आईजविषयी सर्व फॅक्ट माहिती असणं आवश्यक होतं. या ठिकाणी 5 आईजच्या काही कंट्री दिलेल्या आहेत, तर त्यातले कोणत्या आहेत? अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनी. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु 5 आईज ही संघटना मुळातच आपण म्हणू शकतो की एका विचारसरणीचे जे काही देश आहेत ते एकत्र येऊन त्यांनी एक संघटना निर्माण केलेली होती. तर यामध्ये एका विचारसरणीचे कोणते आहेत? तर यासाठीचा पर्याय क्रमांक 1 अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. तर हे जे 4 कंट्री आहेत आणि अजून एक 5 आईजमध्ये कंट्री आहे, अशी मिळून हे 5 कंट्री मिळून हे 5 आईज हा ग्रुप तयार झालेला आहे. आणि लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन करून घेऊ नका, इथं 5 आहेत म्हणून हे पर्याय बरोबर असेल असं नाही आहे. तर अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि लक्षात घ्या, हे लक्षात ठेवण्याची ही पण एक ट्रिक होती त्याची. कारण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे एकदम सदर्न साईडला आहेत आणि एकत्र आहेत, ते या ग्रुपमध्ये आहेत. आणि अमेरिका आणि कॅनडा हे एका ग्रुपमध्ये आहेत आणि मधला देश म्हणून ब्रिटन. अशा पद्धतीच्या 5 आईज कंट्री होत्या आणि 5 आईज कंट्रीजमध्ये एक प्रकारची एक युती होती. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला जागतिक स्तरावर खूप चर्चेमध्ये असल्यामुळे आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला बरोबर येणं देखील आवश्यक होतं, कारण चर्चेमध्ये असल्यामुळं आपल्याला ही फॅक्ट माहिती असणं आवश्यक होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता 2024चा चालू घडामोडीचा पेपर. तर आपण अशाच पद्धतीने बाकीचे देखील व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपल्याला यावर्षी चालू घडामोडीचे प्रश्न कोणत्या अँगलने विचारण्यात येणार आहेत हे देखील आपल्याला लक्षात येईल. यावर्षी म्हणजे 2025मध्ये आपल्याला कोणत्या घटकावर नीट फोकस करायचं हे देखील आपल्याला यातून कळणार आहे. 2024मध्ये पर्सनॅलिटी म्हणजेच एक जे काही व्यक्तिविशेष आहेत त्याविषयी, म्हणजे कर्पुरी ठाकूर असतील किंवा MS स्वामीनाथन असतील, यांना जो काही पुरस्कार भेटलेला असता तर त्याविषयी आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तसेच एक पर्सन आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार भेटलेले आहेत, तर त्यांच्याविषयी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. तसेच हंगर इंडेक्सविषयी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. पार्लमेंट म्हणजे राजकीय मध्ये देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तसेच विधेयक जे काही मांडलेलं होतं, महिलांसाठी आरक्षण जे मिळणार आहे 33% आहे, 30% आहे, किती आहे, ते त्यांनी प्रश्न चुकवलेला होता. तसेच स्पोर्ट्स म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा याविषयी प्रश्न विचारलेला आहे. आदित्य L1 याविषयी प्रश्न आलेला आहे. पद्म पुरस्कारावर एक प्रश्न आहे. परिषद म्हणजे महत्त्वाच्या परिषद त्यांचं कुठं झालेलं आहे ते विचारलेलं आहे. वेगवेगळे ऑपरेशन अजय असेल, ऑपरेशन आता यावर्षी देखील वेगवेगळे ऑपरेशन झालेले आहेत, त्यामुळे यावर्षी देखील अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. राज्याची एक योजना विचारलेली आहे आणि ओडिशा राज्याची एक योजना विचारलेली आहे. ते लॉजिक लावून देखील कसं सोडवायचं हे देखील आपण आज पाहिलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या संघटना आहेत म्हणजे 5 आईज आहे, याविषयी देखील आपण पाहिलेलं आहे. आणि महाराष्ट्राची एक योजना आहे सोलारविषयी, ते देखील आपण यावर्षी 2024च्या पेपरमध्ये विचारलेले आहे, ते देखील आपण पाहिलेलं आहे. तर यातून आपल्याला एक आता थोडक्यात आढावा आपल्याला आलेला आहे की 2025मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीने अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह आमच्या कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.